कॉम्रेड भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा दिनांक 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता JNPA टाउनशिप मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाला। सदर प्रसंगी विश्वस्त गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमास रायगड नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते। त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, माजी आमदार बाळूशेठ पाटील, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उद्योगपती जयंत म्हात्रे, कामगार नेते महेंद्र शेठ घरत, JNPAचे दोन्ही ट्रस्टी दिनेश पाटील आणि रवी पाटील तसेच कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते डॉक्टर DL कराड, कॉम्रेड T नरेंद्र राव यांचा समावेश होता। अध्यक्षस्थानी सुधाकर पाटील हे होते। कॉम्रेड भूषण पाटील हे अगदी सरळ साधं व्यक्तिमत्व। जवळ आलिशान गाडी नाही की बंगला, वावर नेहमी सर्वसामान्यांचा होता। ते 22 वर्षे JNPTचे ट्रस्टी राहिले, तेही निष्कलंक, एकनिष्ठ आणि कडवे कम्युनिस्ट होते। कामगार सामाजिक क्षेत्रात सर्व विचारधारा सोबत घेऊन आणि सर्वांचा सन्मान आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करायचे। हे स्वागतार्ह तत्व त्यांनी सुरुवातीपासून अंगीकारले, म्हणूनच त्यांना समाज मान्यता मिळाली आणि या कार्यक्रमास दृष्ट लागावी असा प्रचंड प्रतिसाद लाभला। उरण पूर्व विभागातील 2006 साली SEZ चे संकट आले, त्यावेळी त्यांनी या आंदोलनात स्वतःला झोकून दिले। 21/6/2006 रोजी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवनवर पहिला मोर्चा धडकला, त्यात ते अग्रभागी होते। पुढे हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठी कॉम्रेड भूषण यांनी येचुरींसोबत यशस्वी पाठपुरावा केला। उरण पूर्व विभागातील आंदोलनात देखील ते सहभागी राहिले। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।